आदिवासी समाजातील लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट आली आहे. महाराष्ट्र शासनाने तब्बल 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी नेमका कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार आहे आणि तुमच्या खात्यात पैसे येणार का? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 2 जून 2026 रोजी एक महाराष्ट्र शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार आदिवासी घटक कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 2 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 2 महत्त्वाच्या योजनांना निधी वितरित करण्यात आला आहे. पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दुसरी योजना आहे सर्वांबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना. या GR नुसार बघा, या तुम्हाला स्क्रीनवरती GR सुद्धा दिसत असेल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 70 कोटी रुपये, श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 120 कोटी रुपये असा एकूण 190 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ निराधार, विधवा, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळतो, तर श्रवणबाळ योजनेचा लाभ वृद्ध नागरिकांना निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात दिली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे हा निधी फक्त अनुसूचित जमाती ST लाभार्थ्यांसाठीच वापरला जाणार आहे, असे GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांचे निवृत्ती वेतन आणि अनुदान वेळेवर वितरित करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. मित्रांनो, या GR मध्ये कोणतीही नवीन योजना सुरू झालेली नाही आणि अनुदानाची रक्कम वाढवण्याचा निर्णयही नाही. हा GR केवळ चालू योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आहे. त्यामुळे आधीपासून लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, आदिवासी समाजातील संजय गांधी निराधार आणि श्रवणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाने 190 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. तुमच्या गावात किंवा परिसरात या योजनेचे लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच GR अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.